झालाच पाहिजे। 26 जानेवारीचा इतिहास रद्द झालाच पाहिजे। मराठ्याचे कुणबीकरण हो, ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे, ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे। उद्धव साहब आगे बढ़ो, उद्धव साहब आगे बढ़ो, आगे बढ़ो। एकदम वरती चेहरे आमचा अशा प्रकारचा आहे की मी प्राध्यापक दिवाकर गंभे समता परिषदचा राज्य उपाध्यक्ष आहे। माननीय भुजबळ साहेब हे आंदोलन करीत आहे, सभा घेत आहे की मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण देऊ नये। मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं। परंतु काय झालं की मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मराठा समाजाच्या आंदोलनाच्या दबावाखाली येऊन अत्यंत नियमबाह्य अशा प्रकारचा शासन आदेश 26 जानेवारीच्या पहाटेला त्यांनी रात्रीच केला। त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की सगळा सोहऱ्याचा तो अध्यादेश आहे आणि त्याचं तात्पर्य थोडक्यात सांगायचं अशा प्रकारचं आहे की कुणीही मराठा समाजानं 100 रुपयावर प्रतिज्ञापत्र द्यायचं आणि कुणब्याचं प्रमाणपत्र घेऊन जायचं, अशा प्रकारचा जगावेगळा अजब गजब अशा प्रकारचा शासन आदेश त्यांनी काढलेला आहे। त्याच्यामुळे असं होईल की जेवढे काही मराठी आहेत हे सगळे कुणबी म्हणून ओबीसीमधून येतील आणि आमचं ओबीसीचं आरक्षण हे ते संपूर्ण खाऊन टाकतील। आज तुम्हाला माहीत आहे की जरांगे साहेब हे आम्हाला मराठ्यांचं स्वतंत्र आरक्षण नसताना ओबीसीचं आरक्षण काय मागतात, तर संपूर्ण राज्य शासनामध्ये सगळ्या 14 लाख जागामध्ये 2,70,000 जागा ओबीसींच्या आहेत, 1,35,000 भरलेल्या आहेत आणि 1,35,000 जागा रिक्त आहेत। तर ह्या सगळ्या ओबीसीच्या जागा आपल्या मुलाबाळांना मिळावा आणि ओबीसी वाऱ्यावर आहेत, याच्यासाठी अशा प्रकारचं षडयंत्र त्या ठिकाणी सुरू झालं आहेत। आणि म्हणून ठिकठिकाणी आम्ही सभा घेत आहे आणि आम्ही सांगतो की आमचा ओबीसीचं आरक्षण, व्हीजेएनटीचं आरक्षण, त्याचं आरक्षण याच्यामध्ये आम्ही वाटेकरी होऊ देणार नाही। कारण आमचं आरक्षण हे अनेक संघर्षानंतर आम्हाला मिळालं आहे। आजही सरकारी नोकऱ्यामध्ये जर पाहिलं तर 27% आम्हाला आरक्षण आहे, परंतु आमच्या मुलाबाळांना फक्त 9.5% नोकऱ्या आहेत, MBCच्या जागा आहेत, इंजिनिअरच्या जागा आहेत। हे जर लोक जर आले त्या सगळ्याच्या सगळ्या घेतील। राजकीय आरक्षण तर आमचं जाईल, कारण हे यांना कुणबीचं प्रमाणपत्र दिलं तर ते होईल आणि त्याच्यामुळे आम्ही हा निषेध मोर्चा या ठिकाणी केलेला आहे। आम्ही या ठिकाणी आता निषेध मोर्चा करतो, त्याच्यानंतर आमची ओबीसीची यात्रा गावागावात निघणार आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेच्या सगळे लाखो लोक हे मुंबईच्या वेशीवर जाऊन आम्ही थांबणार आहोत की कोणत्याही परिस्थितीत मराठ्याचं कुणबीकरण होऊ देणार नाही। राज्य मागास आयोग आहे तो अत्यंत घातक अशा प्रकारचा केला आहे। सुप्रीम कोर्टाचे निर्णय त्यांनी डावललेले आहेत आणि सुनील शुक्रे नावाच्या माणसाला जो खऱ्या म्हणजे मराठ्यांचा कार्यकर्ता आहे आणि असा असताना सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की अशा पक्षपाती माणसाची त्याला नेमणूक केली आहे आणि बोगस अशा प्रकारचं मराठ्याचं संरक्षण सुरू आहे। प्रश्नावली एकीकडे केली, उत्तरं दिली, एखाद्याचं घर स्लॅबचं असेल झोपडीतली या आणि तशा प्रकारे लिहून घेत आहे। आणि म्हणून आमचा या ओबीसी आरक्षणाचा हा जो ओबीसीचं कुणबीकरण आहे, हे जे मराठ्याचं संरक्षण आहे, शिंदे समिती असो किंवा आता राज्य मागास आयोग हा मराठा आयोग झाला आहे, त्याला आमचा विरोध आहे। शुक्रे साहेबाची जी समिती आहे आयोग तो बरखास्त करा अशा प्रकारच्या भाग घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आहोत आणि आमचा हा लढा आता यापासून सुरू झालेला आहे।